हे स्वामीराया, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि स्वामीराया मी म्हणेल. दुःख आले तरी स्वामीराया मी तुमच्याच पाठीमागे धावेल. आणि संकट आले तरी मी तुमच्याच पाठीमागे धावेल. फक्त आनंद आला तरी मी तुमच्याच पाठीमागे राहावेल. आणि हे गुरुराया, स्वामी समर्था, बस मला या भावनेवर स्थिर कर आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्कीच ठेव. तू माझा गुरु आहेस, तू माझी आई आहेस आणि तू माझं सर्वस्व आहेस असे मी मानतो. म्हणून तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर नक्कीच ठेव आणि माझ्या संकटांना नक्कीच धावून ये. मित्रांनो, तुमच्या मनातील इच्छा आणि तुमची जी आकांक्षा असेल ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची ती इच्छा व मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहो. त्यासाठी मित्रांनो, एक व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, घराबाहेरून पडताना आपल्या देवघरातील देवाला नक्कीच नमस्कार करूनच बाहेर पडत जा आणि स्वामींना म्हणा, तुम्हीही माझ्यासोबत चला. आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडताना तेव्हा देवासमोर क्षणभर तरी थांबून तुम्ही, हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात असते. म्हणून त्यांना नमस्कार केल्याशिवाय कधीच घराच्या बाहेर जाऊ नका आणि कधीच तुम्ही त्यांना विसरू नका. दिवा हा स्वतः जळत राहतो, पण त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटते तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चितात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर, एक पवित्र, शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. मग त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. आणि एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाश देण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामीरायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस ना, तर सद्गुरूंचे रूप तुझ्यासमोर स्वरूप होऊन हे तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि स्वामींची लीला तुमच्या समोर दिसू लागेल. आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडता अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला नक्कीच दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू ती हाकारशील आणि त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी ज्ञानरूपाने उगवून तुला अनंत प्रकाशाचा नक्कीच लाभ होईल. आणि त्या लाभ झाल्यावर तू स्वामींची सेवा करायला विसरू नको. माझ्यातील प्राण तू, मी घेणारा श्वास तू, या जीवाची ओढ तू, अंतकरणास होणारा भास तू, सत्कर्माचे द्वार तू, मोक्ष प्राप्तीचा मार्ग तू, तुझं विन प्रार्थू कुणाला. हे स्वामीराया, तुझ्या चरणाशी आम्हाला थोडी जागा दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या पाठीवर नक्कीच राहू दे आणि आमच्या सगळ्यांच्या संकटात तू आमच्या पाठीशी उभा राहा. मित्रांनो, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे ना त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारेही स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारेही स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ते सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामीच आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामीच आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामी म्हणत असतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी सदैव तुझं रक्षण करीत आहे. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला हवी, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली ना तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखदुःखे आणि त्यांनी स्वीकारली आहेत आणि स्वामींनी आपल्याला सर्व सुखदुःखे दिले आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता नसते. करून बघा हा प्रयोग. आपण एकदाच शांत होतो आणि डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला की मग तो दिवस आपण घालवायचा आणि जास्त काही ताप आपल्या डोक्याला घ्यायचा नाही. मग फक्त आला दिवस आणि मग तो आपण स्वामींचरणी अर्पण करायचा आणि स्वामींची सेवा करायची. वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून
आनंदाने तो दिवस आपण घालवायचा असतो. आपल्याला सामर्थ्यांची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जावं लागेल. अडचणीत असाल तर नक्कीच तुम्हाला गांगणापूरला जावं लागेल. नवनिर्मितीचा ध्यास असेल आणि काहीतरी नवीन करण्याची उमेद असेल ना, तर मग तुम्हाला गुरुपीठला नक्कीच जावं लागेल. आपल्या दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल ना, तर पिठापूरला नक्कीच तुम्ही एकदा जाऊन या. कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल ना, तर दिंडोरीला नक्कीच एकदा भेट द्या. संपूर्ण आत्मविश्वास गमावला असेल ना, तर फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेटा. म्हणजे तुम्हाला सर्व काही तुमच्या जीवनाचं सफल होऊन जाईल आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती लवकरच होईल. मित्रांनो, ओळख तो आवाज, ओळख ती खून. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देह भान विसरून. तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून जाईल. श्री स्वामी समर्थ एक मंत्र शक्ती आहे. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यानंतर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना तुम्हाला मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दिव्य दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. आणि हा जप केल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव दिसून येतील. तुम्हाला फक्त शांतपणे आसन ग्रहण करून फक्त असं म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. बस, तुम्हाला याच नाम जपाचा जप करायचा आहे. एवढंच करा तुम्ही. जास्त काही अपेक्षा स्वामींची तुमच्याकडून नाही. फक्त स्वामींची आठवण काढा. ते तुमच्या पडत्या काळात तुमच्यासोबत उभे असतील आणि सुखात देखील तुमच्यासोबत उभे असतील. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा तुम्हाला हात नक्कीच देईल आणि तुमच्या पाठीशी उभा नक्कीच राहील. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांकडून सुद्धा वाटते, पण ते जात नाहीत असे गोकून त्याचा ध्यास केल्याने व घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतकेच जपले पाहिजे. आणि इतके जपले तर मग तुम्ही सर्व काही जपले. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत नक्कीच ठेवावी. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले ना, तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा पडेल. पण तेच पाणी थेंब थेंब असेच एकाच ठिकाणी अखंड काळापर्यंत पडत राहिले ना, तर त्या दगडाला नक्कीच एक होल पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाने साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. आणि मग त्याने आपल्याला भगवत स्वरूप स्वामींची लीला कळत जाते. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे, तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहाचे आणि मनाचे कण न कण आपोआपच नामजप करतात आणि मग सर्व काही नामामध्ये विलीन होऊन जाते. आणि स्वामींचे नामस्मरण केल्याने तुम्हाला एवढी मोठी शक्ती मिळते जी तुम्ही जाणून पण घेणार नाही. पैसा गेला ना म्हणून माणसाची काही अब्रू जात नाही बरं, असं तुम्ही वाटून घेऊ नका. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा आणि तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार का? मग पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा आहे तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर मग त्याचा काय उपयोग असतो सांगा बरं? आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, पण तो मिळवण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे? मनाची स्वच्छता कशाने येईल ते पहावे.
प्रयत्न करून जे काही होते ते स्वामींच्या इच्छेने झाले असे म्हणावे आणि कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य नक्कीच लाभते. जाते ते भगवंताच्या इच्छेने होते आणि मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर स्वामींनी कृपा केली असे खचितच समजावे आणि मग स्वामी त्याच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतात. भाव असल्याशिवाय परमार्थ नक्कीच होत नाही. जेवढा प्रेमळ वृत्तीने तुमच्याकडे भाव असेल तेवढाच परमार्थ तुम्हाला लाभेल. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. लक्षात घ्या, तुम्ही ज्याच्यात देव शोधाल त्याच्यात देव तुम्हाला नक्कीच मिळेल. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश अधपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान नक्कीच प्राप्त होते. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आस्तेपशांचा, बायको मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी असतो आणि तो तुम्ही जपला पाहिजे. गुरुने सांगितलेले साधक हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते. म्हणजे गुरुला गौमपणा दिल्यासारखे झाले. गुरु तरी नाम हे सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हे साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन प्रतिवतेकडे निष्ठेने पाळले पाहिजे. ते पाळले तर मग तुम्ही सर्व काही जिंकलात असे तुम्ही समजावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. आणि मग आपल्याला देव सर्व काही देऊ इच्छितो. दुसऱ्यांचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की मग आपला अभिमान वाढीला लागला असे जाणावे. आपले मुले बाळे ही देवाने आपल्याजवळ दिले आहेत आणि त्याचे रक्षण करावे. ते कर्तव्य होईल, पण त्याच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुख दुःख भोगणे हे मात्र पाप आहे आणि कोणाचेच कधी वाईट करू नये. मित्रांनो, शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ असते. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय त्याच्या पाठीमागून आपोआप येते ना, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो. परिस्थिती आड येत नाही, ती व्यसनाच्या आड कुठे येते. अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. तोच करता आपण काहीच करत नाही अशी भावना ठेवावी. म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत नक्कीच दूर आहे. जो स्वतःच्या जवळ आहे आणि जो स्वतःच्या अंतरात्म्यात बघतो त्याच्या अंतरात्म्यात देव त्याला नक्कीच भेटतो. नाम हे तीर्थक्षेत्रापेक्षा व यात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर मग जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरुरी आहे. आणि मग नाम घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण यायला नको. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो.
म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद असतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळून तो नक्कीच चाकला पाहिजे. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य नक्की वाढेल. आणि जिथे असमाधान फार तिथे दृष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. आणि याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार आपल्याला नाही. मग नाम जपत राहिले आणि नामासोबत राहिलो तर सर्वच गोष्टी आपल्याला प्राप्त होत जातात. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आणि स्वामी समर्थ आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा आहे. श्रद्धेने जे काम होते ते तत्परतेने व तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा आहे. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या आहे. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे, मग तो मनुष्यजन्म चांगला होऊन जातो. मित्रांनो, ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना आणि नको हारू यांना. लक्षात ठेव कितीही मोठी संकटे पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. म्हणून कशाला भीतोस, मी आहे ना तुझ्या पाठी. हम गया नाही अभी जिंदा है असे स्वामी समर्थ म्हणत असतात. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट असतात. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबांच्या 1 रुपयाचाही तळतळाट नक्कीच नसावा. म्हणून कधी कोणाचे वाईट करू नका आणि वाईट चिंतू नका. स्वामी म्हणतात, बाळा आता तुला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. आणि एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच लागतो. राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला नक्कीच पुन्हा परत मिळेल. मी तो तुला मिळवून नक्कीच देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नामस्मरण घेतोस आणि करतोस, माझ्याकडे जे आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, मी तुझा स्वामी आहे. मित्रांनो, स्वामी आपल्याला खरंच जास्त धीर देत असतात. ते आपल्याला सांभाळून घेत असतात. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. प्रत्येकाचं मन जपत राहायचं. याला काय वाटेल त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कोणी विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि कुणीतरी हाय आपला विचार करणारा असं वाटायला लागतं. मग हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसे व्यावहारिक राहायलाही शिका. कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटतात आणि मग ते आपल्याला विसरत असतात. स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींची कधी घमेंड करू नका. कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो. एवढं मात्र नक्कीच आहे, ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू शक्ती त्याला काही नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे नक्कीच होतील वजा आणि त्याच्या आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल ना तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर व एकदम ताठ मानेने उभे राहा. अहंकारात आणि संसारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. आणि ज्याच्या क्षमता असते तो माणूस काहीही करू शकतो. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला
कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही ना, याची काळजी नक्कीच तुम्ही घेतली पाहिजे. मित्रांनो, हे सद्गुरुनाथा अशी तुम्ही प्रार्थना करा. प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्यासाठी व तुझ्या चरणाशी विसावू दे. ही स्वामींचरणी प्रार्थना. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ असते नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. म्हणून ज्याला गाठ असते तो कधीच प्रवेश करत नाही. पण तुमच्या मनात त्या सर्व गाठी काढून टाका. ज्या घरामध्ये श्री स्वामी महाराज राहतात ना, त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा लागतो आणि तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते आणि ते घर एकदम प्रफुल्लित वाटतं. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करीत असते. एवढं मात्र खरं आहे. आयुष्यात खूप सारे जण येतात आणि जातात, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच विसरायचं नसतं. दुसऱ्यावर आपलं नियंत्रण नसतं. प्रतिसाद दिला तर कोकिळा तितक्याच शीघ्रतेने साथ घालते. आपण शिळ वाजून तिची नक्कल केली की तिला चेव येतो. हे आपण अनुभवलं की नाही, मग ती जास्त जोरात ओरडा मारत असते. मित्रांनो, काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात. पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. मित्रांनो, कधी पण जगताना स्वामींना विसरू नका. नक्कीच त्यांचं नामस्मरण करा. मग चला तर एवढे बोलून हा व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अगर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.